रसिक हो, मी आपल्या सर्वांची सुपरिचित गायिका संगीतकार चारुशीला बेलसरे. माझे विविध उपक्रम चालू असतात कलाप्रेमी मंचद्वारे. आज मी माझ्या वडिलांना ईश्वरांजली आणि शब्द फुले अर्पण करणार आहे. वडिलांचं नाव सुरेश बेलसरे. ते केवळ माझे वडील नव्हते, तर मला उत्तम तबला शिकवणारे माझे मार्गदर्शक गुरु होते. त्याचप्रमाणे आईकडे गाणं शिकले, वडिलांनी तबला शिकवला आणि माझा तालाचा पाया पक्का केला. त्यांच्यामुळेच मला जे काही संगीत क्षेत्रात यश मिळालं ते सगळं श्रेय वडील आणि आईला जाते. त्यांच्यावरती एक छोटंसं काव्य मी स्वतःच केलं आहे, बघा कसं वाटतंय. दिव्यत्व तुमचे बरेचदा मी अनुभवले, दिव्यत्व तुमचे बरेचदा मी अनुभवले, कृतार्थ मी ऋणातच तुमच्या राहिले. देवनी प्रचिती वेळोवेळी तुम्ही मला जागृत केले, मम हृदयी अखंडित आनंदाचे दीप तुम्हीच लाविले. आता सुरेश बेलसरे हे संगीत क्षेत्रातलं एक वेगळं आगळं नाव आहे आणि पंडित भीमसेन जोशींनाही त्यांनी साथ केली. सुधीर फडकेंच्या काही कार्यक्रमांना, काही गजानन वाटवेंच्या तर हजारो कार्यक्रमाला, बबनराव नावडीकरांच्या अनेक हजारो शेकडो प्रोग्रामना, दत्ता वाळवेकर, दत्ता साठे, जयवंत कुलकर्णींबरोबर सुद्धा मी गायची तेव्हा वडील बरेचदा तबल्याला असायचे. तर अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी साथ संगत केली. ते छोटे खा आणि मेहबूब खा यांचे शिष्य होते आणि त्यांनी ती घराणं ते तबल्याचं जे होतं बनारस ते छान शिकले होते. तिरखवा खा साहेबांची त्यांची भेट झाली तेव्हा सुद्धा माझ्या वडिलांच्या पाठीवर तिरखवा खां साहेबांनी शाबासकी दिली होती. हे मी अगदी आनंदाने सांगू इच्छिते. त्या काळी मोबाईल किंवा असे कॅमेरे नव्हते, त्यामुळे या गोष्टी मनातल्या कॅमेऱ्यात बद्ध झालेल्या आहेत, पण फोटोमध्ये घेता आलेल्या नाही. तर अशा अतिशय ज्येष्ठ कलावंत आणि उच्च अशा उत्तम गायक असलेल्या सुरेश बेलसरे यांच्या कलेची एक झलक ऐकूया. तूच माझ्या जीवनाचा आसरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा. तूच माझ्या जीवनाचा आसरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा. तार माझ्या काळजाची छेडुनी, सूर माझे मोकळे केलेस तू. तार माझ्या काळजाची छेडुनी, सूर माझे मोकळे केलेस तू. गीत हे माझे तसे साधे सुधे, तारकांच्याही पुढे नेलेस तू. लाविला मी तू दिलेला चेहरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा, बोल कविते बोल माझ्याशी जरा. भेटण्यासाठी तुला केव्हा तरी सांगण्याशी बोललो नाही कधी. भेटण्यासाठी तुला केव्हा तरी सांगण्याशी बोललो नाही कधी. सोसताना ऊन वैशाखातले, सावलीला थांबलो नाही कधी. मी तुझ्यासाठीच झालो बावरा,
रसिका हो, विशेष म्हणजे या जून महिन्यात 30 जूनला माझ्या वडिलांचा जयंती दिन येतो. तसंच म्हणून मला असं वाटलं की त्यांना ही स्वरांजली, ही श्रद्धांजली म्हणा, स्वरातून अर्पण करावी आणि त्यांचं स्मरण करावं, यासाठी हा व्हिडिओ मी तयार करते आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या आवडीचं मी एक गीत गाते, रसिक बलमा चोरी चोरीमधलं. या गीताला रेकॉर्डिंगच्या वेळी वडिलांनीच साथ संगत केलेली आहे, म्हणून खास हे गीत वडिलांना मी समर्पित करते. ऐकूया रसिक बलमा. रसिक बलमा दिल क्यों लगाया तोते, दिल क्यों लगाया जैसे रोज लगाया. रसिक बलमा जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, नेहा लगाती नमस्कार, धन्यवाद.